नमस्कार। आज आपण उपवासाचे अप्पे कसे बनवायचे हे बघणार आहोत। एक वाटी भगर तर अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे साधारण 2 मिनिट। त्याचप्रमाणे हा मिक्सरमधून वाटण करून घ्यायचा आहे। त्यामध्ये साबुदाणा भगर टाकलेला, अर्धा वाटी दही टाकलेलं, 2 मिरचे याचे आपल्याला थोडेसे जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे अप्पेसुद्धा जाळीदार होणार। तर यामध्ये बटाटा किसून टाकलेले आहेत, वरची साल काढून घेतली आणि बटाटा किसून घेतला। त्याचप्रमाणे यामध्ये शेंगदाणे टाकलेले, 1 चम्मच मीठ टाकलेलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं। त्यामध्ये इनो टाकलेलं, त्यावर पाणी टाकलेलं आणि व्यवस्थित फेटाळून घेतलेलं। अप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आणि त्यामध्ये आपल्याला अप्पे सारण टाकून घ्यायचं आहे। बघू शकता झटपट असे अप्पे होऊन जातात आणि मस्त उपवासाला खमंग कुरकुरीत पदार्थ आहेत, तर नक्की करून बघा। तर सोबतच चटणीसुद्धा आहे। शेंगदाणे घेतलेले, भाजलेले शेंगदाणे घेतलेले, वरची साल काढून घेतली, 1 वाटी पाणी, त्याचप्रमाणे 2 मिरचे, कढईमध्ये तेल टाकलेलं, जिरे टाकलेलं आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते ते टाकलेले, 1 वाटी दही, 2 चम्मच साखर आणि मीठ। रेसिपी आवडल्यास प्रगतीचे किचन चॅनलला सबस्क्राईब